मंडळी, ही घटना समोर येते पंढरपूर तालुक्यातून. पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर परिसरातील या घटनेनं, या भयंकर घटनेनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. एवढी भयानक घटना, अंगावर शहारे आणणारी, इतकी हृदयद्रावक, इतकी निर्घुणपणे घटना घडली. वारकरी संप्रदायामध्ये अशी घटना घडणं अत्यंत हृदयद्रावक आहे, संतापजनक आहे. पेशानं वयानं 60 वर्षाचे आहेत, निष्ठावंत वारकरी, आणि चालू भजनामध्ये म्हणजे गावातील भजनामध्ये, गावातील प्रत्येक कीर्तनामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये सप्ताहाला चोपदाराची भूमिका, चोपदाराची सेवा करणारे निष्ठावंत वारकरी भारत पांडुरंग माने. भारत पांडुरंग माने यांना 3 दिवस झाला घरी आले नाहीत, म्हणून घरच्यांना वाटलं की कुठेतरी कार्यक्रमाला गेले असतील, म्हणून तपास केला नाही, कुठे चर्चा केली नाही. परंतु 3 दिवस झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना काळजी वाटू लागली. मग त्यांनी पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली, परंतु फोन देखील लागत नव्हता. 2-3 दिवस गेल्यानंतर तुंगत गावातीलच झगडे शिवार, झगडे यांची शेती आहे, गावातीलच झगडे शिवार, त्या ठिकाणी एक अत्यंत घाणेरडा वास आसपासच्या शेतकऱ्यांना येऊ लागला. त्या दिशेने गेले तर त्या ठिकाणी कुजलेला, सडलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मोबाईल सापडला, स्विच ऑफ झाला होता, बेल वाजून पॉवर संपली होती. कागदपत्र, आयडेंटिफिकेशन, ओळख पटली, आणि भारत पांडुरंग माने, वय वर्ष 60, पेशाने ते वारकरी संप्रदायातील चोपदार सेवक. त्यांची एवढी निर्गुणपणे हत्या केलेली घटना समोर आली, आणि पंढरपूर परिसरातील तालुक्यात आणि तुंगत गावात आज संताप व्यक्त केला जातो. ग्रामस्थांमध्ये आज संतापाची लाट उसळली. एवढी निर्गुणपणे हत्या करणारी नेमकं कोण होते, आणि ही हत्या कशामुळे करण्यात आली, याचा अजून अधिकृत तपास चालू आहे. अजून अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु लवकरच स्पष्ट होईल, आणि लवकर ते देखील आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. एवढी भयानक घटना समोर आली, आणि आज महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. पंढरपूरचे पोलीस अधीक्षक TY मुजावर यांच्या संपूर्ण टीमने पथकाने आज तपासाला फास्टॅग मध्ये सुरुवात केली. फास्टॅग मध्ये तपास सुरू केला. लवकरच तपास मिळेल, मार्गी लागेल, परंतु या घटनेने आज सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. वारकरी संप्रदायातील एका चोपदार सेवक, एवढी त्याची कोणासोबत दुश्मनी होऊ शकते की त्याचा खून करण्याजोगा, नेमकं कारण काय असू शकतं, याने सर्वांचं डोके चक्रावून गेला. लवकरच कारण स्पष्टही होईल. आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला